राज्य शाळा मानक प्राधिकरण SSSA स्टेट स्कूल स्टँडर्ड अथॉरिटी ही एक स्वतंत्र राज्यव्यापी संस्था राज्यातील प्रत्येक शाळेचं मूल्यमापन करण्यासाठी शासन निर्णय 15 मार्च 2024 नुसार स्थापन करण्यात आलेली आहे। राज्य शाळा मानक प्राधिकरण अंतर्गत त्याचाच एक भाग म्हणून शाळा गुणवत्ता मूल्यांकन आश्वासन आराखडा SQAAF स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड ॲश्युरन्स फ्रेमवर्क तयार करण्यात आला। या आराखड्यानुसार प्रत्येक शाळेने आपले स्वतःचे स्वयं मूल्यमापन करणे आहे आणि 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत प्रत्येक शाळेला हे मूल्यमापन करायचं आहे। तर हे मूल्यमापन करण्याची संपूर्ण प्रक्रिया आपण समजून घेऊया। नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद वाघ आणि तुम्ही पाहताय मराठी कॉर्नर। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। SCERT पुणे यांच्या maa.ac.in या वेबसाईटवर स्वयं मूल्यमापनासाठी जी लिंक लागणार आहे ती लिंक आणि स्वयं मूल्यमापन करण्यासाठीचे सर्व व्हिडिओ, त्यासाठी मार्गदर्शन पुस्तिका, मार्गदर्शन GR सर्व SCERT पुणे राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वेबसाईटवर हे सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। स्वयं मूल्यमापन करण्यापूर्वी आपण सर्वांनी या वेबसाईटला भेट देऊन सर्व साहित्याचं योग्य वाचन करून सखोल अभ्यास करून मगच आपल्या स्वयं मूल्यमापनाला सुरुवात करावी। स्वयं मूल्यमापन प्रक्रिया प्रत्येक शाळेला करायची आहे। स्वयं मूल्यमापन केल्यानंतर त्रयस्थ यंत्रणेमार्फत आपल्या शाळेचं बाह्य मूल्यमापन करण्यात येईल। आणि महत्त्वाचा प्रश्न आहे की स्वयं मूल्यमापन कसं करायचं। शाळा गुणवत्ता आराखड्यामध्ये माहिती भरण्या अगोदर तुम्हाला maa.ac.in या SCERT पुणे यांच्या वेबसाईटला जायचं आहे। वेबसाईटला तुम्हाला आवश्यक असलेली सर्व व्हिडिओज, PDF पुस्तक, माहिती कशी भरावी सर्व माहिती या वेबसाईटवर तुम्हाला देण्यात आलेली आहे। त्यासाठी या ठिकाणी SQAAF या टॅबला ओपन करा आणि ओपन झाल्यानंतर शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा SQAAF याच्यामध्ये यासाठी लागणारे सर्व शासन निर्णय, परिपत्रक, सूचनापत्रक, मार्गदर्शन पुस्तिका, मार्गदर्शन व्हिडिओ, संदर्भ साहित्य आणि स्वयं मूल्यमापन करण्यासाठी जी लिंक आहे ती या पोर्टलला या ठिकाणी उपलब्ध आहे। सदर लिंक ओपन केल्यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे सोबतच शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा हे पेज ओपन होईल। यानंतर तुम्हाला समोर 3 टॅब दिसतील। प्रथम आहे खाते तयार करा, दुसरे आहे लॉग इन आणि क्रमांक 3 आहे पासवर्ड बदला। तर यासाठी तुम्हाला शाळेचं स्वयं मूल्यमापन करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला शाळेचं खातं तयार करायचं आहे। यासाठी खाते तयार करा ही टॅब ओपन करा। टॅब ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा युजर नेम आणि पासवर्ड तयार करायचा आहे आणि तो तुम्हाला लिहून ठेवायचा आहे। बघा, तुम्हाला इथं तुमचा ईमेल ID टाकायचा आहे। या संकेतस्थळासाठीचा जो पासवर्ड असेल तो पासवर्ड तयार करायचा आहे। पासवर्ड हा 8 अंकी असणे गरजेचं आहे आणि सोबतच पुन्हा तोच पासवर्ड खात्री करायचा आहे आणि या ठिकाणी खातं तयार करायचं आहे। खातं तयार झाल्यानंतर तुम्हाला परत जायचं आहे आणि लॉग इन टॅब वापरून तुम्हाला तुमचा ईमेल ID आणि संकेतस्थळासाठी तुम्ही जो काय पासवर्ड तयार केला होता तो वापरून तुम्हाला इथं लॉग इन व्हायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर समोरची स्वयं मूल्यमापनाची स्टेप 1 बाय 1 तुम्हाला सुरू। आराखड्यामध्ये स्तर 1 प्रारंभिक, स्तर 2 प्रगतशील, स्तर 3 प्रगत, स्तर 4 प्रवीण असे 4 स्तर ठरवण्यात आलेले आहे। त्याच्यामध्ये क्षेत्र जे आहे ते एकूण 6 क्षेत्र या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे। क्षेत्र क्रमांक 1 अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र आणि मूल्यमापन, क्षेत्र 2 पायाभूत सुविधा, क्षेत्र क्रमांक 3 मानवी संसाधने आणि शालेय नेतृत्व, क्षेत्र क्रमांक 4 समावेशित पद्धती आणि लिंग समानता, क्षेत्र क्रमांक 5 व्यवस्थापन, संनियंत्रण आणि प्रशासन, क्षेत्र क्रमांक 6 लाभार्थ्याचे समाधान असे मूल्यमापनासाठी क्षेत्र ठरवण्यात आलेले आहे। त्यासाठी क्षेत्र क्रमांक, उपक्षेत्र, मानके
आणि ती कोणत्या वर्गासाठी लागू आहे किंवा लागू नाही याचाच आधार करून आपल्याला मूल्यमापन सोपं होईल, समजण्यास सोपं की आपण नेमका स्तर 1, 2, 3, 4 नेमका कोणता निवडावा, त्याचे आधार काय, त्याचे पुरावे काय. तर या मार्गदर्शन पुस्तिकेमध्ये कोणत्या कोणत्या स्तरासाठी नेमकं काय काय पुरावे आवश्यक आहे, शाळेनं काय काय पुरावे त्यांच्याजवळ ठेवावे, काय काय पुरावे अत्यावश्यक आहे, याचे सर्व रीतसर तुम्हाला या मार्गदर्शन पुस्तिकेमध्ये देण्यात आलेलं आहे. त्याचा आधार घेऊन आपल्याला आपल्या शाळेचा क्षेत्रवाईज, उपक्षेत्रवाईज स्तर ठरवण्यासाठी मदत होईल. हे मूल्यमापन करण्या अगोदर आपल्याला आपल्याकडे असलेल्या सर्व पुरावे हे गुगल ड्राईव्हला अपलोड करायचे आहेत. या पुराव्यामध्ये फोटो असतील, PDF असेल, अहवाल असेल, व्हिडिओ असेल, काही ऑडिओ असेल, सर्व पुरावे त्या त्या क्षेत्रामधील जे मानकाचे जे क्रमांक आहेत त्या मानकाच्या क्रमांकानुसार गुगल ड्राईव्हला फोल्डर तयार करून अपलोड करायचे. आणि अपलोड केल्यानंतर मग ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला त्याची गरज पडेल तिथं तुम्हाला ते शेअर करून कॉपी पेस्ट, तुम्हाला त्याची लिंक कॉपी पेस्ट करता येईल. आणि कॉपी पेस्ट केल्यानंतर संबंधित पुरावे हे आपल्याला ज्या गुगल ड्राईव्हला आपण सर्व आपला जो डाटा अपलोड केलेला आहे तो तसाच जतन करून ठेवायचा आहे. तो कोणीही डिलीट करू नये. डिलीट केल्यास संबंधित बाह्य यंत्रणेद्वारे जेव्हा मूल्यमापन होईल तेव्हा मूल्यमापन करताना आपणास अडचण येऊ शकते. म्हणून गुगल ड्राईव्हला अपलोड केलेला डाटा बाह्य मूल्यमापन होईपर्यंत तरी सांभाळून ठेवावा लागेल. त्रयस्थ संस्थेने आपल्या शाळेचं बाह्य मूल्यमापन केल्यानंतर स्तरनिहाय गुणदान करून शाळेची श्रेणी निश्चित करण्यात येईल. ती याप्रमाणे असेल: 91 ते 100% दरम्यान आपल्याला गुण प्राप्त असल्यास अ+ श्रेणी, 81 ते 90% यामध्ये गुणदान असल्यास अ श्रेणी, 71 ते 80 या दरम्यान टक्केवारी असल्यास ब+ श्रेणी, 61 ते 70 या दरम्यान टक्केवारी असल्यास ब, 51 ते 60 या दरम्यान टक्केवारी असल्यास क+ आणि 50% पेक्षा कमी असल्यास क श्रेणी संबंधित शाळेला देण्यात.